मुलं किती पटकन मोठी होतात ना. कालपर्यंत माझ्या हातात मावणारी इशू आज इतकी मोठी झाली की स्कूललाही जायला लागली. फक्त 8 दिवसांपूर्वी तिचं स्कूलमध्ये ऍडमिशन केलं. ती अजून खूप लहान आहे, पण लहानपणापासूनच डिसिप्लिन लागावं, नवीन गोष्टी शिकता यावा म्हणून मी तिचं ऍडमिशन घ्यायचं डिसिजन घेतलं. आणि सगळ्यात छान म्हणजे तिलाही स्कूलला जायला खूप आवडतं. चला स्कूलला जायचं आहे असं म्हटलं की सकाळी पटापट तयार होते ती. पण आज सकाळी मला उठायला थोडा उशीरच झाला. घड्याळात बघितलं तेव्हा 9 वाजले होते. माझ्यासाठीही हे सगळं अजून नवीनच आहे. सकाळची ती धावपळीचं टिफिन, रोज काय द्यावं हा प्रश्न. खरंच सगळ्या आई हे सगळं सुंदरपणे कसं मॅनेज करतात, कमाल आहे प्रत्येक आईची. इशूला स्कूलला सोडून आली आणि घरी आल्यावर तुळशीला हळदीचं पाणी टाकलं. तुम्हाला आठवतं का मी लास्ट टाइम तुळस लावली ते दाखवलं होतं? तीच तुळस बघा किती छान डेरेदार वाढली आहे. मी संभाजीनगरला गेले होते तेव्हा फ्रेंडच्या इकडे तुळस ठेवली होती. ती इतकी सुंदर वाढली की मला आणखी प्रेरणा मिळाली. आता मी ही तुळशीची तशीच काळजी घेत आहे. माझ्या बाल्कनीमध्ये ऊन कमी होतं त्यामुळे तुळस वाढवणं थोडं चॅलेंजिंग आहे, पण तरीही प्रयत्न चालू आहेत. दुपारी हेअर ग्रो सिरम बनवायला घेतलं आणि तेवढ्यात एक पार्सल आलं. पूजाने ते पार्सल रिसीव्ह केलं. मी जे सिरम बनवत आहे ती माझी आई 2 महिन्यांपासून वापरत आहे आणि तिच्या स्कॅल्पवर खूप सारी न्यू ग्रोथ आली आहे. हल्ली मी पण हे सिरम वापरायला चालू केलं. खूप कमी वेळामध्ये तुम्ही बघू शकता माझ्याही स्कॅल्पवर खूप सारे न्यू हेअर ग्रोथ आली आहे. जर तुम्हालाही या सिरमची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सिरम लिहा. मी उद्या नक्की शेअर करेल. चला उद्या पुन्हा भेटूया. बाय.